लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। फेब्रुवारीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालाय। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। तर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची ही बातमी ऐकून खरंच अनेक महिलांच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे। कारण आज महिला दिनाच्या निमित्ताने सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी एक मोठं गिफ्ट देण्यात आले आहे। हो बहिणींनो, आज 8 मार्च महिला दिनाच्या निमित्ताने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितपणे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजेच दोन्ही महिन्यांचे मिळून तब्बल 3000 रुपये अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत असल्याचे मेसेज मोबाईलवर येऊ लागले आहेत। आत्ताच काही मिनिटांपूर्वी अनेक महिलांना त्यांच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला आहे की त्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्चचे 1500 रुपये असे मिळून 3000 रुपये जमा झाले आहेत। म्हणूनच आजचा दिवस खऱ्या अर्थाने महिलांसाठी आनंदाचा ठरला आहे। राज्यातील 52 लाखांपेक्षा जास्त महिलांना महिला दिनानिमित्त सरकारने हे मोठं गिफ्ट दिले असल्याची माहिती समोर येत आहे। अनेक महिलांनी स्वतः सांगितलं आहे की त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आठवत असेल की मागच्याच आठवड्यात सरकारकडून सांगण्यात आलं होतं की महिला दिनाच्या निमित्ताने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत। आणि अखेर आज त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। सकाळपासूनच अनेक महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत। विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस खात्यांमध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज महिलांना येत आहेत। म्हणून अनेक महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। पण बहिणींनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। जर अजून तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण सरकारकडून ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे। आज दिवसभरात 3 टप्प्यांमध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। पहिला टप्पा सकाळी सुरू झाला आहे, दुसरा टप्पा दुपारपासून सुरू होईल आणि उरलेल्या महिलांना संध्याकाळपर्यंत पैसे जमा होऊ शकतात। म्हणून अजून मेसेज आला नसेल तर थोडा वेळ मोबाईलकडे लक्ष ठेवा। आज रविवार असून सुद्धा महिला दिनानिमित्त सरकारने डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। मागच्या वर्षी देखील महिला दिनानिमित्ताने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देण्यात आले होते आणि यावर्षी सुद्धा तसंच करण्यात आले आहे। म्हणून अनेक महिलांनी सांगितलं आहे की आज महिला दिन खऱ्या अर्थाने खास झाला आहे। पण बहिणींनो, सगळ्यांना पैसे मिळतील का की काही महिलांना पैसे मिळणार नाहीत? हा प्रश्न देखील अनेक महिलांच्या मनात आहे। कारण सरकारने यावेळी काही नवीन नियम लागू केले आहेत। त्यामध्ये सर्वात पहिला नियम असा आहे की एका घरातून 2 पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। जर एका घरातून जास्त महिलांनी अर्ज केले असतील तर त्यापैकी काही अर्ज बाद होऊ शकतात। दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे। ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांचे पैसे थांबवले जाऊ शकतात। तिसरा नियम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। जर आधार लिंक नसेल तर पैसे जमा होण्यात अडचण येऊ शकते। चौथा नियम म्हणजे वार्षिक उत्पन्न मर्यादा। ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। पाचवा नियम म्हणजे रहिवासी दाखला। काही महिलांनी रहिवासी दाखला दिलेला नसल्यामुळे त्यांचे पैसे थांबवण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे। म्हणून जर तुमचे पैसे आले नसतील तर सर्वप्रथम या गोष्टी तपासा। आधार लिंक आहे का, केवायसी पूर्ण आहे का आणि सर्व कागदपत्रे योग्य आहेत का? जर काही समस्या असेल तर तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे किंवा संबंधित कार्यालयात संपर्क करू शकता। सरकारच्या माहितीनुसार काही महिलांना अपात्र देखील करण्यात आले आहे। सुमारे 16 लाख महिलांची नावे अपात्र यादीत गेल्याची माहिती समोर येत आहे। परंतु जर तुमचं उत्पन्न मर्यादेत असेल आणि सर्व कागदपत्रे योग्य असतील तर घाबरण्याची अजिबात गरज नाही। तुमचे पैसे नक्कीच येऊ शकतात। आता अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही ठिकाणी सकाळीच पैसे आले आहेत तर काही ठिकाणी दुपारी आणि संध्याकाळपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे। म्हणून बहिणींनो, आज दिवसभर मोबाईलकडे लक्ष ठेवा, कारण कधीही तुमच्या मोबाईलवर 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। जर तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून पैसे आले नसतील तरी काळजी करू नका। आज दिवसभरात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। म्हणून थोडा वेळ थांबा आणि मोबाईलवर